आणि या अधिवेशनामध्ये समापन सत्राचा मूल्यवासी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून एक संदेश देण्यासाठी या ठिकाणी मला पाचारण करण्यात आलं, त्याबद्दल सर्वप्रथम संघटनेचे मी या ठिकाणी आभार मानतो. मूल्यवासी अधिवेशन जे आहे, कोणतंही अधिवेशन म्हणजे केवळ भाषण ऐकण्याचा कार्यक्रम नाही. अधिवेशन म्हणजे हे फक्त भाषण ऐकण्याचा कार्यक्रम नाहीये, तर ते विचारांना दिशा देण्याचा आणि कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून त्या पद्धतीनं समाजामध्ये काम करण्याचं एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे. याला आपण एक ट्रेनिंग प्रोग्राम म्हणू शकतो. आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याला अनुसरून बामसेप या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी संघ, मूल्यवासी विद्यार्थी संघ हे एक ऑफशूट ऑर्गनायझेशन तयार करण्यात आलं 2017ला. आणि या 2017ला तयार झालेल्या ऑर्गनायझेशनचाच आज मी एक मोठा पार्ट म्हणजे आम्हाला जे विद्यार्थी दिसतात आज समाजामध्ये हे सर्व विद्यार्थी फक्त पदव्या घेऊन तयार झालेले विद्यार्थी आहेत. परंतु बामसेप जे आहे, मी कोणत्याही एका विद्यापीठाचा अकॅडमिक विद्यार्थी असू शकेल, परंतु माझं सोशल ऑडिट करण्यासाठी किंवा माझी सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी समाजामध्ये मला ती पूर्ण करण्यासाठी मी बामसेप युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे. आणि मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटेल की सर 2 दिवसाच्या या सत्रामध्ये मूल्यवासी विद्यार्थी संघाच्या 40 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग केलेला आहे. आज आम्हाला मूल्यवासी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत, बघा देशामध्ये वेगवेगळे आंदोलन उभे राहतात. आम्ही सोशल मीडियावर बघतो विद्यार्थ्यांची वेगवेगळे आंदोलन आहेत. आम्ही या आंदोलनाला प्रभावित होतो. 30 सेकंदाच्या रील मध्ये आम्ही या आंदोलनाला प्रभावित होतो आणि आम्हाला वाटतं अरे वा काय छान बोललात, काय छान झालंय. परंतु ही जी आंदोलन आहेत, ही आंदोलन संपल्याच्या नंतर ती सर्व स्थिती जैसे थे असते. आणि मग अशा स्थितीमध्ये विद्यार्थ्यांना एका स्टेजला नेऊन सोडणं आणि नंतर त्या विद्यार्थ्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाहीये. आज देशामध्ये जे काही 2 आंदोलनं झालीत मोठाले, ही जी मोठमोठी 2 आंदोलनं झालीत त्या विद्यार्थ्यांमध्ये ती निर्णय घेण्याची क्षमता जो गाव लेवलवर किंवा गाव पातळीवर विद्यार्थी त्याच्यामध्ये नाही. म्हणून एक प्रशिक्षित विद्यार्थी तयार करून आम्हाला मूल्यवासी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अपनावी लागणार आहे. ही संघर्षाची भूमिका घेऊनच आज आम्ही विद्यार्थी संघाच्या माध्यमातून कार्य करणार आहोत. मूल्यवासी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये युथ फॉर कॉन्स्टिट्यूशन या कार्यक्रमाच्या अंतर्गत मूल्यवासी विद्यार्थी संघाला स्टँड करून संपूर्ण भारतामध्ये प्रशिक्षित विद्यार्थी भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी, भारतीय संविधानाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणासाठी विद्यार्थी तयार करण्याचं काम विद्यार्थी संघाच्या माध्यमातून होत आहे. हा जो विद्यार्थी आहे, मूल्यवासी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी आम्ही तयार करतो आहोत, तर हे सर्व विद्यार्थी एका प्रशिक्षित केडरच्या माध्यमातून आज समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम करत आहेत. आणि आम्ही मूल्यवासी विद्यार्थी संघ म्हणून संपूर्ण भारतामध्ये विद्यार्थी संघाचे जे काही स्टेट युनिट आहेत, या स्टेट युनिटच्या माध्यमातून कार्य करत आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये आता कार्य करत आहोत. माझी सर्व आपल्या बामसेप परिवारातील सदस्यांना एकच विनंती राहील की आपल्या परिचयातले आणि विशेष करून आपल्या घरातले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण मूल्यवासी विद्यार्थी संघासोबत जोडणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आम्ही जो विद्यार्थी तयार करत आहोत हा विद्यार्थी या राष्ट्र निर्माणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या देशाची निर्णय प्रक्रिया बदलवण्यासाठी आणि या देशाच्या धुरा वाहण्यासाठी आम्हाला त्या पद्धतीचा विद्यार्थी घडवणं अत्यंत आवश्यक आहे. मी जास्त वेळ न घेता माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो आणि थांबतो. जय भीम, जय मूल्यवासी, जय भारत. धन्यवाद दिवंदे सर. यानंतर बामसेप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष